तेच म्हणतात सोयाबीन कधी येतो आपलं ऑक्टोबर मध्ये, बरोबर आहे. त्याच्या वेळेस येतो पाणी, त्यावेळेस आहे ते आपली जमीन ओली. त्यावेळेस जर तुम्ही हार्वेस्टर वापरलं तर तुमची जमीन खूप दबले जाते, बेड खूप नुकसान होते. पण गहू आणि चना या पिकाला तुम्ही बेधडकपणे हार्वेस्टर वापरू शकता. आम्ही वापरतो. बरोबर आहे. याच्यात आणि काहीच दुसरा महत्वाचा, जसं आता समजा हार्वेस्टर आपण वापरलं आणि थोडेफार दबले तर परत त्यानं चढवू शकतो. बिलकुल बिलकुल त्यानं चढू शकता. तुमची जर अंगवण समजा आपण वावर भरते असं मोकळं फिरते, तुमचं सोयाबीन कापणं चालू आहे. सोयाबीनच्या टायमावर शेत कसं राहते, हिरवण कचरा भरपूर राहते ना, ते डोक्यात घ्या. कुठं कुठं एवढा कचरा राहते, गोखरू आहे, कुठं काय आहे, कुठं काय, हे सगळं आलं. आणि जे शिरपूट गिरपूट राहते हे सगळं डोक्यात घ्या का तेवढे वावरातच ठेवलेलं आहे. तुम्ही सोयाबीन सवंगलं, तुम्ही गंजी इकडं लावली, तुमचं वावर त्या टायमात जर ओलं असन, काय अर्थ नाही मी बोलतो काय, त्या टायमात जर ओलं असन तर दुसऱ्या दिवशी टोकन यंत्र चालू करायचं बेधडक चण्याचं डायरेक्ट. त्या टायमात जर तुमचं शेत ओलं नसन तर पहिले 1-1.5 घंटा पाणी द्यायचं स्प्रिंकलरचं. नाही त्या टायमाला 1.5 घंटा पाणी द्यायचं किंवा 1 घंटा, म्हणजे जमिनीच्या मजदुराप्रमाणे हा निर्णय कोणाला घ्यायचा आहे, आपला ज्याचा त्याला वैयक्तिक. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी टोकन करायचं. चण्याला टोकन केल्यावर पुन्हा दुसऱ्या दिवशी 1 घंटा किंवा 1.5 घंटा पाणी द्यायचं, 1च घंटा स्प्रिंकलरनं देणार. ही जी शेती शाळा हे जे सर्टिफिकेट तुम्हाला देऊन राहिले आता, हे सर्टिफिकेट त्यासाठी महत्वाचे आहे का तुम्ही हे शाळा झाल्यावर आम्ही तुमची नोंदणी कुठं करू, तुमचं आधार कार्ड घेतलेलं आहे ना, त्याचसाठी आधार कार्ड घेतलेलं आहे का आधार कार्डानुसार तुमची जोडणी कुठं करू आम्ही, डायरेक्ट सिक्वेस्टर. आतापर्यंत बऱ्याच कंपनी आल्या का ज्या म्हणत होते का आपल्याला कार्बन क्रेडिटचे पैसे भेटते, पण त्याच्यासाठी मोहगुनीचे झाडं लावा, याचे झाडं लावा, त्याचे झाडं लावा, वावरात ड्रीप लावा, या गोष्टी आल्या होत्या. याच्यात आपल्याला काय ते झाडं लावले नाही लावले काही घेणं देणं नाही. फक्त आपण आपल्या जमिनीत कार्बन साठवतो, आपण पेटवत नाही. आपण पेटवतो का, डब्बीची काढणी येतो का, नाही. म्हणजे वातावरण खराब करत नाही, CO2 वातावरणात सोडत नाही. आपण SRT मध्ये नांगरत नाही, आपण SRT मध्ये गौरण निंदन काही करत नाही, पेटत नाही. पूर्ण कार्बन कुठं करतो आपण, जमिनीत. त्याच्यासाठी SRT वाला शेतकरी डायरेक्ट पात्र झाला आपला कार्बन क्रेडिटसाठी. पण त्याच्यासाठी तुम्हाला SRT करा लागन तर तो नियमात करा लागन, प्रोटोकॉल नुसार करा लागन. कारण SRT चे बेड पाहिजे 4.5. तुमची जमीन जर हलकी आहे थोडीफार तर तुम्ही 3.5 वाला शेतकरी SRT मध्ये बसणार नाही. तुम्ही ट्रेनिंग घेऊन गेले इथून, आणि इथून गेल्यावर आपण ग्रुप केला, तुमची जोडणी केली, तुम्ही सगळं माहिती दिली, तुम्ही जरी वावरात 3.5चे बेड करून ठेवले आणि सिक्वेस्टरचा माणूस तुमच्या वावरात आला तर तुम्ही त्या दिवशी फेल आहे, एवढं लक्षात ठेव जा. इथून येणारे प्रत्येकच माणसं SRT करणं असा आहे भाग नाही, पण ज्यांना करायची आहे, ज्यांना पटली, ज्यांना वाटते का आपली जमीन सुपीक झाली पाहिजे, पैसे वाचले पाहिजे, तर 4-4.5चेच बेड करा. हे एक महत्वाचं लक्षात ठेव जा. आणि इथून तुमची डायरेक्ट नोंदणी होणार आहे, तुम्हाला काही कोणती गोष्ट करायची गरज नाही. आला ना मुद्दा लक्षात, त्याच्यात 2 मुद्दे घेतले आपण.